लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही मार्च आणि एप्रिल महिन्याचे वितरण हे सुरू होते ते आता संपलेले आहे। होय मित्रांनो, मागच्या 2 दिवसांपासून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्याअंतर्गत या ठिकाणी 1500 + 1500 असे मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये एकत्र जमा करणे सुरू होते, परंतु आता ते वितरण संपलेले आहे। तरी देखील लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नाहीये। त्यामुळे त्या बहिणी खूप नाराज झालेल्या आहेत। त्यांना समजत नाहीये की आता नेमके काय करावे, कारण की आता वितरण तर संपलेलं आहे, आता पुढे वितरण होणार नाही, परंतु त्यांच्या बँक खात्यावरती अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। तर त्या बहिणींनी नेमके काय करावे त्यांना समजत नाहीये की त्यांचा हप्ता का आला नाही आणि तो हप्ता घेण्यासाठी त्यांना नेमके काय करावे लागेल हे त्यांना आता या ठिकाणी कळत नाहीये। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे काही वितरण होते ते पहिल्या टप्प्याअंतर्गत 14 मे ते 15 मेच्या दरम्यान काही ठराविक लाडक्या बहिणींना झाले होते। त्याच्यानंतर शासनाकडून या ठिकाणी उर्वरित ज्या काही महिला होत्या त्यांना वितरण करण्यासाठी शासनाकडून निधी वितरणाचा GR काढण्यात आला। तो GR 20 मे 2026 रोजी काढण्यात आला। त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी उर्वरित महिलांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे सुरू झाले। हे वितरण सलग 2 दिवस या ठिकाणी सुरू होते। जवळपास सर्वच जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि आता या ठिकाणी शासनाकडून जे काही वितरण आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे। परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर त्या बहिणींचे नेमके काय, त्यांनी नेमके काय करावे, त्यांना हप्ता का आला नाही, कशामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला, कारण की त्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते मिळाले परंतु मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही, तर नेमके त्या बहिणींनी आता काय करावे, कारण की आता पुढे त्यांना अशी आशा पण नाहीये की पुढे हप्ता येईल, कारण की आता या ठिकाणी वितरण हे संपलेले आहे, त्यामुळे त्यांचा हप्ता येण्याचा प्रश्न या ठिकाणी येत नाही। तर आता त्या बहिणींचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा कशामुळे आला नाही आणि तो हप्ता घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण की मित्रांनो, सर्वच जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जरी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तरी देखील अजूनही लाखो अशा बहिणी आहेत की त्यांच्या बँक खात्यावरती मार्च आणि एप्रिल महिन्याचा 1 रुपया देखील जमा झालेला नाही। त्यांना हे दोन्ही हप्त्यांपैकी एकही हप्ता आलेला नाहीये। त्यामुळे त्या बहिणी खूप नाराज झालेल्या आहेत। त्यांना समजत नाहीये की या ठिकाणी नेमके काय करावे जेणेकरून त्यांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल, कारण की आता या ठिकाणी वितरण जे काही आहे ते आता थांबवण्यात आलेले आहे। वितरण हे पूर्ण झालेले आहे। ज्या पात्र बहिणी होत्या त्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे वितरित करण्यात आलेले आहेत। तर बघा बहिणींनो, या ठिकाणी जर तुमच्याही खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुम्हाला तो हप्ता का आला नाही सगळ्यात आधी आपण याविषयी जाणून घेऊया, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुमचा हप्ता कशामुळे थांबवण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर तो हप्ता तुम्हाला घेण्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की या ठिकाणी तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत त्या पैशांचा प्रश्न आहे। जर तुम्ही या ठिकाणी ते काम केले नाही तर मात्र तुमचा हप्ता या ठिकाणी कायमचा देखील बंद होऊ शकतो। त्यामुळे वेळेवरती तुम्हाला ते काम करावे लागणार आहे, जेणेकरून तुमचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही अटकलेला हप्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल। त्यामुळे या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या की कोणकोणत्या कारणांमुळे तुमचा हप्ता या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे आणि तो हप्ता तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी सविस्तर पाहायला मिळणार आहे। ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही त्या या आशेवर होत्या की आज किंवा उद्यामध्ये आमचे देखील हप्ते जमा होतील, परंतु वितरण संपले तरी देखील त्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे त्या बहिणींची चिंता ही वाढलेली आहे। तर ते हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती का आले नाही, त्याचे प्रमुख काय कारण आहेत हे तुम्हाला मी अगोदर सांगतो। त्याच्यानंतर या ठिकाणी ते हप्ते तुम्हाला मिळतील कसे याबाबत देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, सगळ्यात मोठे जे काही कारण आहे तुमचे हप्ते न येण्याचे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही ई-KYC केलेली नसणे। होय मित्रांनो, तुम्हाला असे वाटत असेल की तुमची KYC तर झाली होती, तुम्ही मोबाईलवरनं केली असेल किंवा कुठे ऑनलाईन सेंटरवरती जाऊन तुम्ही केली असेल, परंतु मित्रांनो या ठिकाणी ई-KYC करतेवेळी ज्या काही तांत्रिक अडचणी महिलांना येत होत्या त्या अडचणींमुळे या ठिकाणी बऱ्याचशा महिलांची KYC ही चुकलेली आहे। बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी सुरुवातीला समजत नव्हते की KYC मध्ये कोणते ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत आणि कोणते ऑप्शन तुम्हाला सोडायचे आहेत। त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींनी या ठिकाणी चुकीचे ऑप्शन निवडल्यामुळे त्यांची ई-KYC चुकली होती आणि त्या कारणानेच या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचे पैसे बंद झाले होते। तर तुम्ही आता म्हणाल की आतापर्यंत तर पैसे आले, आम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत आमचे पैसे रेग्युलर येत होते, परंतु फक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचाच हप्ता या ठिकाणी आम्हाला आला नाही। तर होय मित्रांनो, हे अगदी खरं आहे, कारण की या ठिकाणी शासनाकडून दर महिन्याला पडताळणी सुरू आहे। प्रत्येक महिन्यामध्ये काही महिला या ठिकाणी अपात्र आढळून येत आहेत। कुणाची KYC झाली असेल किंवा झाली नसेल तर आतापर्यंतचे त्यांचे हप्ते या ठिकाणी रेग्युलरपणे आलेले आहेत, परंतु मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्याच्या अगोदर या ठिकाणी शासनाकडून कडक पडताळणी ही सुरू होती आणि त्या पडताळणी दरम्यान ज्या काही महिलांची KYC चुकली होती किंवा ज्या महिला या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेत आहेत, लाभ घेत आहेत, अशा महिलांची पडताळणी करून त्यांची छाननी केली जात होती आणि त्यांना योजनेतून वगळण्याचे काम हे शासनाचे बॅक ऑफिसला सुरू होते। त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा महिलांचा लाभ आता या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचा बंद झालेला आहे, कारण की त्यांची ई-KYC या ठिकाणी चुकलेली असेल किंवा त्यांनी KYCच केलेली नसेल। हा झाला पहिला पॉईंट।
त्याच्यानंतर दुसरा जो काही पॉईंट आहे की ज्यामुळे तुमचे पैसे आले नसतील, तर तो म्हणजे तुमचे जे काही रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती जेवढे नावे आहेत त्या नावांमध्ये जर 2 विवाहित महिलांनी जर लाभ घेतलेला असेल या योजनेचा, तरी देखील या ठिकाणी त्या दोघांचा लाभ या ठिकाणी बंद झालेला असेल. आता या ठिकाणी देखील तुम्हाला फेब्रुवारीपर्यंतचे पैसे आले असतील, परंतु मार्च आणि एप्रिलमध्ये जी काही पडताळणी सुरू होती त्या पडताळणी दरम्यान तुम्ही या ठिकाणी अपात्र आढळून आले असाल, म्हणून तुमचा हप्ता या ठिकाणी थांबवला असेल. तर तो देखील तुम्ही सुरू करू शकता. कशा पद्धतीने सुरू करू शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही पॉईंट आहे मित्रांनो की तुमचे हप्ते का आले नाही, तर तो म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन असणे. होय मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणींकडे सुरुवातीला 4 चाकी वाहन नव्हते, परंतु नंतर त्यांनी 4 चाकी वाहन घेतले असेल, 4 व्हीलर गाडी घेतली असेल आणि ज्या महिन्यात त्यांनी घेतली त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर पडताळणी दरम्यान त्यांच्याकडे जर 4 व्हीलर गाडी आढळून आली असेल, तर मात्र तरी देखील त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी थांबवण्यात आलेला असेल. तर हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे तुमचे हप्ते न येण्याचे. त्याच्यानंतर पुढचे जे काही कारण आहे ते म्हणजे शासनाच्या इतर योजनेचा देखील जर तुम्ही लाभ घेत असाल, तरी देखील आता या ठिकाणी तुम्ही अपात्र आढळून आले असाल, म्हणून तुमचा लाभ या ठिकाणी थांबवण्यात आला असेल. म्हणजेच मित्रांनो, जर समजा तुम्ही या ठिकाणी शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यासोबतच जर लाडकी बहीण योजनेमध्ये देखील तुम्ही नोंदणी केली असेल आणि आतापर्यंतचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळत आलेला असेल, तर इथून पुढे मात्र तुमचा लाभ या ठिकाणी थांबवण्यात आलेला असेल. म्हणून मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जी काही पडताळणी झाली त्यामध्ये अपात्र आढळून आले असेल, म्हणून तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा आलेला नाहीये. त्याच्यानंतर पुढचे जे काही महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे मित्रांनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणी या ठिकाणी सरकारी कर्मचारी होत्या, तरी देखील त्यांनी त्या नियमांमध्ये बसत नव्हत्या, तरी देखील त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी केली आणि आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला. परंतु आता इथून पुढे त्यांचा मात्र लाभ या ठिकाणी बंद केलेला असेल, म्हणून या ठिकाणी मार्च आणि एप्रिलचा हप्ता तुम्हाला आला नसेल. तर अशा जे काही कंडिशन आहेत, ज्या काही नियम आणि पात्रता आहेत, या नियम आणि पात्रतांमध्ये ज्या बहिणी बसत नसतील किंवा ज्यांची केवायसी या ठिकाणी चुकली असेल किंवा राहिली असेल, तर या कंडिशनमध्ये तुमचे हप्ते या ठिकाणी थांबवण्यात आलेले असतील. कारण की शासनाकडून प्रत्येक महिन्याला या ठिकाणी पडताळणी सुरूच आहे. लाडकी बहीण योजना राबवत असताना शासनाचा भरपूर निधी या ठिकाणी खर्च होत असतो. तो निधी वाचवण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही अपात्र महिला लाभ घेत आहेत त्यांना या योजनेतून वगळण्याचे काम प्रत्येक महिन्याला सुरू आहे. म्हणून या ठिकाणी दर महिन्याला काही बहिणी या योजनेतून वगळल्या जात आहेत आणि त्यांचे हप्ते या ठिकाणी थांबवण्यात येत आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, तुमचे हप्ते न येण्याचे ते म्हणजे तुमचे वय या ठिकाणी 21 वर्षापेक्षा कमी असणे आणि 65 वर्षापेक्षा जास्त असणे. होय मित्रांनो, ज्या बहिणींचे वय या ठिकाणी 21 वर्षापेक्षा कमी असेल आणि त्यांनी आधार कार्डमध्ये फेरफार करून या योजनेअंतर्गत नोंदणी करून लाभ घेतलेला असेल, तर आता अशा महिला या ठिकाणी शासनाच्या लक्षात आलेल्या असतील आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा लाभ बंद केला असेल. त्याचप्रमाणे ज्या बहिणींचे वय या ठिकाणी 65 वर्षापेक्षा जास्त गेलेले असेल, मागच्या वर्षी त्या 64 वर्षाच्या होत्या, परंतु या वर्षी त्या 65 वर्षाच्या झाल्या असतील आणि त्या या योजनेसाठी अपात्र ठरल्या, कारण की या योजनेचे जे काही वयोमर्यादा आहे ती 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे आणि त्यामुळेच 65 वर्षापेक्षा जास्त वय गेलेल्या बहिणींचा लाभ देखील आता या ठिकाणी बंद झालेला असेल. तर बहिणींनो, हे झाले तुमचे हप्ते न येण्याचे कारण. तर आता समजा या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल, तुमची केवायसी देखील झालेली असेल, तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी नसेल, एका रेशन कार्डवरती एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला असे तुम्ही लाभ घेत असाल आणि कुठल्याही सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल, तरी देखील मात्र तुमचा हप्ता या ठिकाणी आलेला नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा हप्ता सुरू कसा करायचा आहे हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आता. तर बघा मित्रांनो, जर समजा तुम्ही पात्र असाल, केवायसी झाले असेल, तुम्ही सर्व प्रकारे या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत असाल, तरी देखील जर हप्ता आला नसेल, तर अशा बहिणींनी नेमके काय करायचे आहे. तर बघा, सगळ्यात आधी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला तक्रार नावाचा जो काही पर्याय आहे त्या पर्यायावरती जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमची तक्रार नोंदवावी लागणार आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत खरोखर पात्र असाल, तर त्या ठिकाणी तुमचे आधार कार्डने तुम्ही तुमची तक्रार या ठिकाणी नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक वगैरे तुम्हाला या ठिकाणी भरावा लागेल. त्यानंतर तुमच्या कागदांची पुन्हा तपासणी केली जाईल. तुम्ही या ठिकाणी पात्र आढळून आल्या तर आतापर्यंत जेवढे हप्ते तुमचे आले नसतील ते हप्ते देखील मिळतील आणि पुढे रेग्युलर तुमचा हप्ता देखील या ठिकाणी सुरू राहील. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तुमची तक्रार नोंदवू शकता. त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी ज्या महिलांचा लाभ बंद झालेला असेल अशा महिलांना या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, तो म्हणजे 181. या 181 या नंबरवरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. तुमचा अर्ज क्रमांक, तुमचे गाव, तुम्ही कुठे राहता, तुमचा आधार क्रमांक अशी जी काही माहिती आहे ती तुम्ही त्यांना देऊन त्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून देखील तुमची तक्रार नोंदवू शकता. त्याचप्रमाणे तिसरा जो काही पर्याय आहे तुमच्याकडे, तो म्हणजे महिला व बालविकास विभागात जाऊन जिल्ह्याच्या स्तरी हे ऑफिस असतं, हे कार्यालय असतं, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे बँक खाते, आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची पात्रता सिद्ध करून या ठिकाणी तुमचा लाभ पुन्हा सुरू करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ज्या महिला पात्र असतील परंतु त्यांचा लाभ अद्याप आला नसेल, तर अशा महिलांनी या ठिकाणी या 3 पर्यायांचा वापर करून तुमचा लाभ पुन्हा या ठिकाणी सुरू करू शकता.